नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। शेवटचा आणि चौथा श्रावण सोमवार आज आहे आणि या चौथ्या श्रावण सोमवारी भाविकांची त्र्यंबकेश्वराच्या चरणी नतमस्तक आणि लीन होण्यासाठीची ही गर्दी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। त्र्यंबकराजाचा हा मुख्य गाभारा आहे, त्र्यंबकेश्वर मंदिराचा हा मुख्य गाभारा आहे आणि याच मुख्य गाभाऱ्यामध्ये अशा पद्धतीने भाविक जे आहे देशभरातून आलेले हे सगळे भाविक आहे आणि त्यांची अशा पद्धतीने एक मोठी गर्दी मंदिरामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हे त्र्यंबकराजाची मुख्य हा गाभारा आहे आणि याच गाभाऱ्यामध्ये नतमस्तक होण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी आणि या त्र्यंबकराजाच्या चरणी लीन होण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येत असतात। आता त्र्यंबकराजाची महापूजा जी आहे ती संपन्न झालेली आहे आणि ही महापूजा संपन्न झाल्यानंतर त्र्यंबकराजाचं मंदिर पुन्हा एकदा भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। दृश्यांमध्ये जो ज्योतिर्लिंग आपल्याला दिसतंय हे त्र्यंबकराजाचं ज्योतिर्लिंग आहे, आद्य ज्योतिर्लिंग आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश या तीनही देवतांचं हे ज्योतिर्लिंग ओळखलं जातं आणि याच ज्योतिर्लिंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक त्र्यंबकराजाच्या चरणी गर्दी करत असतात। खरं तर आज चौथा श्रावण सोमवार आहे, शेवटचा श्रावण सोमवार आहे। चौथा आणि शेवटचा श्रावण सोमवार असल्यानं भाविकांची एक मोठी गर्दी आज पाहायला मिळते। या सगळ्या गर्दीमुळे मंदिर प्रशासनाने देखील भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी मोठी व्यवस्था जी आहे ती मंदिराच्या परिसरामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। भम भम भोलेचा गजर या ठिकाणी केला जातोय, ओम नमः शिवायचा गजर केला जातोय आणि याच भम भम भोलेचा आणि ओम नमः शिवायच्या गजरामध्ये भाविक त्र्यंबकराजाच्या चरणी लीन होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, त्र्यंबकेश्वर।